बहुप्रतीक्षित असा वांद्रे इथला स्कायवॉक आता अखेर सुरू झालेला आहे। 2021 साली जुना पादचारी पूल पाडून नव्या पुलाचं बांधकाम सुरू करण्यात आलं। आज प्रजासत्ताक दिनानिमित्त हा पूल लोकांकरता खुला करण्यात आलेला आहे। वांद्रे स्टेशनपासून कलानगरला जोडणारा हा पूल नेमका कसा आहे याविषयी आपल्याला अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी संकेत वरक। सध्या आहे मुंबईतील वांद्रे परिसरामध्ये। खरं तर वांद्रे हे म्हणजे मुंबईचं एक गर्दीचं ठिकाण आणि वांद्रे स्टेशन पासून बाहेर येणाऱ्यांची किंवा स्टेशन परिसरात जाणाऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते आणि तीच गर्दी कुठेतरी टाळण्यासाठी कमी करण्यासाठी प्रशासनाने इथे एक स्कायवॉक बांधण्यात आलेला आहे। खरं तर 2008 साली इथे पहिल्यांदा एक स्कायवॉकची निर्मिती झाली होती, पण 2021 साली असं निदर्शनास आलं की तो स्कायवॉक जो आहे तो असुरक्षित होता। त्याच्यामुळे 2021 साली तो स्कायवॉक पाडण्यात आला आणि नव्याने आता एक स्कायवॉक इथे उभारण्यात आलेला आहे। खरं तर हा स्कायवॉक जर आपण पाहिला तर याची रुंदी पूर्वीच्या स्कायवॉकपेक्षा थोडीशी जास्त आहे, जवळपास 6 मीटरची ही रुंदी आहे आणि वांद्रे स्टेशन पासून ते कलानगरपर्यंत हा स्कायवॉक जातो। जवळपास 680 मीटरचा हा स्कायवॉक आहे। आपण जर पाहिलं तर 3 पायऱ्या आहेत या स्कायवॉकला आणि महत्त्वाचं म्हणजे 2 ठिकाणी या स्कायवॉकला वर येण्यासाठी एस्केलेटर सुद्धा लावण्यात आलेला आहे आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर या 600 मीटरच्या पॅचमध्ये या 600 मीटरच्या स्कायवॉकवरती जवळपास 14 CCTV कॅमेरेज लावण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे सुरक्षेचा जो प्रश्न असतो तो कुठेतरी आता इथे त्या विषयावरती खरं तर आता इथे लक्ष दिलेलं प्रशासनाने आपल्याला पाहायला मिळतं। महत्त्वाचं म्हणजे आपण पाहतोय समोर वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे। वांद्रे स्टेशनच्या पादचारी पुलापासून जो हा स्कायवॉक सुरू होतो तो अगदी कलानगरपर्यंत जातो आणि कलानगर आणि स्टेशनच्या मधल्या परिसरामध्ये आपण पाहिलं तर वेस्टर्न एक्सप्रेस हायवे लागतो, तो सुद्धा क्रॉस करण्यासाठी इथे उपाययोजना केलेली आहे। वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या खालून हा स्कायवॉक नेण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे कुठेतरी ॲक्सिडेंटच्या समस्या असतात हायवेजवरती, तिथे सुद्धा लक्ष देण्यात आलेलं आहे आणि एकंदरीतच आपण पाहिलं तर लोकांसाठी खूप जास्त उपयोगी पडेल असा हा स्कायवॉक आता बांधून तयार आहे। आजपासून हा स्कायवॉक लोकांच्या सेवेसाठी सुरू झालेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट यांच्यासह मी संकेत वरक, न्यूज 18 मराठी, मुंबई। याविषयीच्या आणि व्यतिरिक्तही काही महत्त्वाच्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये बघूयात। प्रभादेवी पूल वाहतुकीकरता बंद करून 4 महिन्यांहून अधिक काळ लोटलेला आहे, तरी पुलाच्या रेल्वे हद्दीतील पाडकाम अद्याप सुद्धा रखडलेलंच आहे। पाडकामाकरता मेगा ब्लॉक मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून अद्याप मिळालेलाच नाही। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं म्हणजेच MMRDAनं या पुलाचं काम 1 वर्षात पूर्ण करू असं उद्दिष्ट ठेवलेलं आहे, तरी पाडकामच अपूर्ण असल्यानं ठरलेल्या वेळेत नवीन पूल उभा राहील का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। प्रभादेवी उड्डाण पुलाचा सांगाडा पाडण्याचं काम सध्या सुरू आहे। मी सध्या मुंबईच्या एल्फिन्स्टन पुलाजवळ आणि 12 सप्टेंबर 2025 रोजी माझ्या मागे असलेल्या या पुलाचं पाडकाम सुरू झालं। खरं तर हा पूल जर आपण पाहिलं तर एका साईडला तो परळला कनेक्ट करतो, तर दुसऱ्या साईडला तो प्रभादेवीला जोडतो। याचे जे 2 एंट्री एक्झिट पॉईंट्स आहेत ते त्याच वेळेला तोडण्यात आले होते, ते खरं तर वेळेत तोडले गेले। पण आता महत्त्वाचा जो पुलाचा जो भाग आहे तो आहे रेल्वे ट्रॅकच्या वरती आणि तो पाडणं खूप जास्त महत्त्वाचा टप्पा या संपूर्ण प्रकल्पाचा मानला जातो। खरं तर याच जागेवरती एक नवा कोरा डबल डेकर पूल येणार आहे आणि बहुप्रतीक्षित असा शिवडी वरई कॉरिडॉर जो आहे तो कंप्लीट प्रोजेक्ट, तो संपूर्ण प्रोजेक्ट तो याच प्रकल्पावरती, याच एल्फिन्स्टन पुलावरती अवलंबून आहे। त्यामुळे या प्रकल्पाचं काम वेळेत होणं हे खूप जास्त गरजेचं आहे। खरं तर आपण पाहिलं तर हा जो मधला जो पॅच आहे या पुलाचा हा रेल्वे ट्रॅकच्या वरचा आहे, त्याच्यामुळे हा पाडण्यासाठी अर्थात प्रशासनाला मेगा ब्लॉक घेण्याची गरज आहे। पण अद्याप तरी रेल्वे प्रशासन असेल किंवा महारेल असेल यांच्याकडून कोणत्या प्रकारचा अंतिम निर्णय झालेला नाही आहे। असं म्हणतात की जवळपास 14 तासांचा हा मेगा ब्लॉक घ्यावा लागणार आहे आणि या मेगा ब्लॉकमध्ये जवळ दादर ते CST दरम्यान जवळपास 300 ते 400 लोकल फेऱ्या या रद्द करायला लागू शकतात आणि त्याचबरोबर 30 ते 35 मेल आणि एक्सप्रेस सेवा ज्या असतात त्यासुद्धा बाधित होऊ शकतात। त्याच्यामुळे अर्थात हा निर्णय कधी होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर हा संपूर्ण जर पाडकामाचा भाग आपण जर पाहायला गेलं तर याची जी डेडलाईन होती ती 26 जानेवारी 2026ची होती आणि आज तो दिवस आहे, पण अद्याप तरी अजून कोणत्याही प्रकारचं पाडकाम इकडे या महत्त्वाच्या पॅचचं पूर्ण झालेलं दिसत नाही आहे। त्याच्यामुळे हा पूर्ण प्रोजेक्ट जो आहे, पूर्ण प्रकल्प जो आहे तो या पुलावरती, या पुलाच्या पाडकामावरती अवलंबून आहे आणि या पुलाचं पाडकाम आता कधी होतं हे खूप जास्त
महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट यांच्यासह मी संकेत वराक, न्यूज 18 मराठी, मुंबई.